श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यवतचा मुक्काम आटपून वरवणच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आता सोलापूर महामार्गावरील जे भांडगाव गाव आहे येथे विसाव्याला थांबलेला आहे। आपण पाहू शकता की पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी नागरिकांनी गर्दी केलेली पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच पोलिसांच्या वतीने देखील सर्व नागरिकांना दर्शन मिळावे म्हणून त्यांची सोय व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। अगदी रांगेत उभे राहून जे वारकरी आहेत नागरिक आहेत हे दर्शन घेताना पाहावयास मिळत आहे। अगदी भक्तिमय जे वातावरण झालेले आहे ते पाहावयास मिळत आहे। श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज खरं तर सोलापूर महामार्गावरून वरवण येथे मुक्कामी असणार आहे। मात्र सकाळीच यवत येथून मुक्काम आटपून हा पालखी सोहळा वरवणच्या दिशेने मार्गस्थ झालेला पाहावयास मिळत आहे आणि विसाव्याचं जे ठिकाण आहे ते भांडगाव या ठिकाणी हा पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबलेले एकंदरीत जे चित्र आहे ते पाहावयास मिळत आहे। मात्र नागरिक आहेत वारकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात जे पालखी सोहळ्याचं दर्शन घेताना पाहावयास मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।